नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करते तुमचं युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, मागील 2 ते 3 लेक्चर पासून बघा आपण पोलीस भरती स्पेशल पीवायक्यू सिरीज जे चालू केलेली आहे। या सिरीजच्या माध्यमातून बघा मागच्या पोलीस भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न यामध्ये करणार आहोत। 2 ते 3 लेक्चर बघा महाराष्ट्र भूगोलवर सुद्धा अपलोड झालेले आहे। 2 लेक्चर जे तुमचे बघा आधुनिक भारताचा इतिहास यावर सुद्धा आम्ही अपलोड केलेले आहे। ज्यांनी कोणी बघितले नाही त्यांनी ते बघू शकता युनिक करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। आज बघा त्याचाच नेक्स्ट पार्ट जो आपण घेऊन आलेला आहे, यामध्ये बघा महाराष्ट्र भूगोल मधले स्थान आणि विस्तार याचे पुढचे जे राहिलेले प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर चला मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला। बघा पहिला जो प्रश्न तुम्हाला हिंगोली पोलीस 2023 ला जो विचारण्यात आलेला होता लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न बघा, रिकामी जागा रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे। हिंगोली पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय का हिंगोली हा जिल्हा कधी निर्माण करण्यात आला, याचं उत्तर लक्षात ठेवायचं। बघा ते तारीख आहे 1 मे 1999 ला बघा हिंगोली नावाचा जिल्हा जो आहे तो परभणी मधून वेगळा करण्यात आला। काय आहे लक्ष द्या इकडे बघा, जर महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला म्हणजे 1 मे 1960 ला आपल्यापाशी जिल्हे जे आहे ते होते 26 आणि सध्या जर विचार करतो म्हटलं लक्षात ठेवा आपल्या इथे जिल्हे जे आहेत 36 जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या कंडिशनला आहे। म्हणजे बघा 10 जिल्हे जे आहेत ते नव्याने वाढलेले आहेत। किती? 10। आता इथे विचारलंय तुम्हाला कोणत्या वर्षी, याची एक मी तुम्हाला बघा ट्रिक सांगितली होती, लक्षात घ्या। ट्रिक होती बघा आपली, सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला। इथे लिहितो बघा तुम्हाला सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला। हे तुम्हाला मी ट्रिक मागे बघा मागच्या लेक्चरला सुद्धा आपण बोललो आहे। सजला गड मुंबईचा व नंदई गोपाला, सवरून सिंधुदुर्ग आहे, जवरून आहे जालना, लावरून आहे लातूर, गडवरून गडचिरोली, मुंबईवरून 2 आहे बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, पुढे वरून आहे वाशिम, नंदवरून नंदुरबार, ही वरून लक्षात ठेवायचं आहे हिंगोली आणि गो वरून लक्षात ठेवा आहे गोंदिया। याचे वर्ष सांगितलं मला 81 इथे सांगतो बघा 81 82 90, त्यानंतर आहे 98 99 आणि लास्ट मध्ये जे वर्ष आलाय ते आहे 2014। याचा अर्थ बघा 1 मे 1999 ला महाराष्ट्र राज्यात 2 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। एक तो होता पहिला बघा हिंगोली, दुसरा आहे गोंदिया। हे 2 जिल्हे आपण 1 मे 1999 ला निर्माण केलेले आहे। 1 मे 1999 याचा अर्थ उत्तर तुमचं बघा 1 मे 1999 ला हिंगोली आणि गोंदिया हे 2 जिल्हे निर्माण करण्यात आलेले आहे 1 मे 1999। आणि 98 ला जर तुम्हाला विचारलं तर बघा नंदुरबार आणि वाशिम नावाचे 2 जिल्हे जे आहे एक जिल्हे 1998 ला आपण निर्माण केलेले आहे। तर प्रश्न आपल्याला विचारला होता का हिंगोली हा नवीन जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आला, उत्तर येणार मित्रांचं 1999। जिल्हा निर्मिती किती होती शेवटचा कोणत्या याला प्रश्न पडताना तुम्हाला दिसतात, हा टॉपिक चांगला करून ठेवण्याचा प्रयत्न करा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। बघा नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे। हा प्रश्न जर तुम्ही बघा तर थोडासा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न, इझी नाही म्हणू शकत म्हणाला। याला तुम्हाला क्षेत्रफळाच्या आधारे विचारलाय। सोलापूर ग्रामीण 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला होता। उत्तर बघायचं काय ना, अहिल्यानगर नाही, नाशिक नाही, पुणे नाही, उत्तर आहे त्याचं धाराशिव, लक्षात ठेवायचं आहे। अहिल्यानगरचा विचार करतो बघा 17,048 चौरस किलोमीटर जे आहे ते आपल्या अहिल्यानगरचं क्षेत्रफळ आहे, जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा राहणार आहे। कोणता म्हटलं तर अहिल्यानगर। नाशिक बघा 15,000 चौरस किलोमीटर पेक्षा नाशिकचं क्षेत्रफळ आहे। पुणे सुद्धा 15,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त जे आहे पुणेचं क्षेत्रफळ आहे। म्हणजे अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे हे 15,000 पेक्षा जास्त चौरस किलोमीटर क्षेत्र असणारे जिल्हे आहे। एकमेव जिल्हा उरला धाराशिव, लक्षात ठेवा। जो सर्वात कमी क्षेत्रफळ म्हणजे 10,000 पेक्षा कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा जर विचारला तो येणार आहे धाराशिव, इथे लक्षात ठेवा। बघा महाराष्ट्रातील जर म्हटलेला क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे, पहिला तर सगळ्यांना माहिती आहे, दुसरा विचारला तर प्रॉब्लेम जाऊ शकते किंवा जर तुम्हाला क्रमवर प्रश्न आला तर तो सुद्धा प्रॉब्लेम देऊ शकते, म्हणून क्लिअर करायचं। बघा इकडे याची ट्रिक सांगते बघा, अपुना सोलागड, लक्षात ठेवा अपुना सोलागड। वरून अहिल्यानगर, त्यानंतर आहे पुणे, नंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे सोलापूर
आणि लास्ट मध्ये बघायचं आहे तुम्हाला गडचिरोली. हे क्षेत्रफळाने महाराष्ट्रातले सर्वात मोठे 5 जिल्हे राहणार आहे. अपुना, सोलागड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आणि लहान जर विचारलं तुम्हाला सर्वात लहान, तो आहे मुंबई शहर. महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा जर विचारला मुंबई शहर, सर्वात मोठा अहिल्यानगर. आणि प्रश्न इथं तुम्हाला विचारला होता की 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा कोणाचं क्षेत्रफळ कमी आहे, त्याचा अर्थ होते धाराशिव. मी कठीण स्वरूपाचा प्रश्न म्हटलाय तुम्हाला, तर या प्रकारचे प्रश्न जे तुम्हाला पडतात. क्लिअर आहे? चला नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला 21 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. याचं महत्व समजून घे. एक तर मुंबई कारागृह, पालघर, अहिल्यानगर, आणि हा प्रश्न आतापर्यंत 21 पेक्षा अधिक वेळा PYQ ला विचारून झालेला आहे. बघा इथे, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा? प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर सगळ्यांना माहित आहे, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पण मागच्या वर्षी बघा याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत, तर ते चेंजेस नुसार तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघा इकडे लक्ष द्या. बघा पहिला आहे, भारताचा जर विचार केला तर पहिल्यांदा किनारा होता 7,517 किलोमीटर, जो आता वाढून नव्याने झालेला आहे 11,098 किलोमीटर. नवीन आकडेवारी आलेली आहे 11,098 किलोमीटर. तोच बघा महाराष्ट्राचा जो होता तो होता 720 किलोमीटर, जो वाढून आता झालेला आहे बघा 877 किलोमीटर, जो आहे महाराष्ट्राचा समुद्र किनारा झालेला आहे. नवीन आकडेवारी आहे 877. महाराष्ट्र भारताचा आहे 11,098 किलोमीटर. मग बघा महाराष्ट्रात जिल्हा वाईज जर गेला तर एक ट्रिक आहे, सांगतो तुम्हाला. ट्रिक बघा, रत्न, रायला, सीमपाट. लक्षात ठेवा, रत्न, रायला, सीमपाट. रत्नावरून रत्नागिरी, रायवरून आहे तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो रायगड, सी वरून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आहे सिंधुदुर्ग, म वरून लक्षात ठेवा तुम्हाला बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्ही आले याच्यामध्ये. पा वरून आपल्याला येणार आहे मित्रांनो तो आहे पालघर, आणि ठ वरून येणार आहे मित्रांनो ठाणे. ट्रिक होती रत्न, रायला, सिंपाट. आकडेवारी बघा, रत्नागिरी 237 किलोमीटर, रायगड आहे 122 किलोमीटर, सिंधुदुर्ग आहे 120 किलोमीटर, मुंबई आहे 114 किलोमीटर, पालघर आहे 102 किलोमीटर, आणि ठाणे जर म्हटलं तुम्हाला तर फक्त ठाणेला 25 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या ठाणे या जिल्ह्याला लाभलेला आहे. याचा अर्थ बघा महाराष्ट्रात सर्वाधिक किनारा कोणाला लागला तो आहे रत्नागिरी, आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारलं तर ठाणेला सर्वात लहान समुद्र किनारा लाभलेला आहे फक्त 25 किलोमीटर. तर कधी प्रश्न या सर्वाधिक आणि सर्वात लहान, किंवा जर तुम्हाला कधी प्रश्न आला की महाराष्ट्रातला यांच्या लांबीनुसार किंवा आपल्या समुद्र किनाऱ्यानुसार जर क्रम लावा, तर त्या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट माहित असणं जरुरी आहे. म्हणजे ट्रिक सांगितली आहे रत्न, रायला, सिंपाट. सर्वाधिक रत्नागिरी, सर्वात कमी ठाणे. जुना होता 720, नवीन आलाय 877, आणि हा 7,517 वाढून झालाय 11,098 किलोमीटर. पण नवीन आकडेवारीनुसार लक्षात घ्या मित्रांनो, जिल्हे वाईज आकडे अजूनही प्रकाशित झालेले नाही आहे, हे जुनेच आकडे आहेत. अजून नवीन जे आकडे आहेत ते जिल्हे वाईज प्रकाशित झालेले नाही, म्हणून त्याचा डाटा तुम्हाला उपलब्ध करून दिला नाही. दुसरा प्रश्न की भारतात सर्वाधिक जर कुठे लागला आहे बघा गुजरात. भारतात सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात या राज्याला लागून आहे, आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं मित्रांनो लक्षात ठेवा गोवा याला आपल्याला सर्वात कमी समुद्र किनारा गोवा या राज्याला लागून राहिलेला आहे. तर गुजरात आणि गोवा हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशला आपला समुद्र किनारा लागते. 9 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेश. तर इतर प्रश्न तुम्हाला काही जे आहे या प्रश्नाशी निगडीत राहणार आहे. मी पहिलेच सांगितलंय 21 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, हा इम्पॉर्टन्स आहे. क्लिअर आहे? चला पुढच्या प्रश्नाकडे बघा. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा प्रश्न विचारला आहे कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? लक्षात ठेवा किल्ल्यावर जो आहे तो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, का कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही. बघा मित्रांनो इथे पुरंदर जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे, लोहगड आहे, शिवनेरी सुद्धा आहे, पण लक्षात ठेवा प्रतापगड नावाचा किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, पुणे मध्ये नाही. बाकी तीनही किल्ले आपल्याला पुणे जिल्ह्यात आहे. सातारा मध्ये लक्षात ठेवा प्रतापगड नावाचा किल्ला जो आहे
साताऱ्यामध्ये आहे. आणि लक्षात ठेवा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे यांनी बांधलेला किल्ला कोणता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात, तो आहे प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 किल्ले बांधलेले आहेत. एक तो होता प्रतापगड आणि दुसरा बघा एक सागरी किनारी बांधलेला किल्ला होता सुवर्णदुर्ग. ते 2 किल्ले बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहे. इथेच बघा 1659 ला अफजल खानाचा वध करण्यात आला. लक्षात ठेवा 1659 ला इथेच बघा अफजल खानाचा वध सुद्धा प्रतापगड या किल्ल्यावर करण्यात आलेला आहे. तर महत्वाचा आहे प्रतापगड. पुढे बघा एक ऑप्शन आहे शिवनेरी. शिवनेरीला बघा 19 फेब्रुवारी 1630 या वर्षी बघा छत्रपती शिवाजी महाराज जे आहे यांचा जन्म झालेला आहे 1630. तर 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. हे 2 प्रश्न तुम्हाला या क्वेश्चन मधून कव्हर करता येतात. प्रश्न होता का कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही, उत्तर येणाऱ्याचं प्रतापगड. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा 65 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न बघा का नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे. नाशिक शहर पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे. उत्तर याचं बघा 2 कोणत्या आहेत बघा. नाशिक जिल्ह्यात 2 आहे. पहिली आहे नाशिक आणि दुसरी आहे मालेगाव. नाशिक आणि मालेगाव या 2 महानगरपालिका लक्षात घ्यायचं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असं एकच आहे का नाही. पुढे बघा पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा 2 महानगरपालिका आहे. एक आहे पुणे, दुसरी आहे पिंपरी चिंचवड. पुणे आणि लक्षात ठेवायचं आहे पिंपरी चिंचवड जे आहे 2 महानगरपालिका पुणे जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. तसा एक जिल्हा बघा कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो 2 राहणार आहे. एक तर बघा पहिल्यांदा कोल्हापूर आणि दुसरी राहणार आहे इचलकरंजी. या 2 महानगरपालिका लक्षात ठेवा आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी. आता सध्या बघा सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आपल्याला आढळतात. 29 आणि 29वी जर तुम्हाला विचारलं कोणती आहे तर लक्षात घ्या जालना जे आहे ते महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका राहणार आहे. ते आहे जालना. इचलकरंजी 28वी, 29वी राहणार आहे जालना. आता पुढे बघा महानगरपालिका जर स्थापन करायची आहे तर किमान लोकसंख्या जे आहे ते 3 लाख असावी. किमान लोकसंख्या जर तुम्हाला विचारलं कमीत कमी लोकसंख्या जी आहे 3 लाख लोकसंख्या असायला पाहिजे तेव्हा आपल्या इथे महानगरपालिका स्थापन करता येते. पुढे बघा याचा प्रमुख जो राहते तो राहते महापौर. महापौर जो आहे याचा प्रमुख राहणार आहे. ज्याचा कार्यकाळ लक्षात ठेवा आपल्याला राहणार आहे तो कार्यकाळ राहते 2.5 वर्षाचा महापौरचा कार्यकाळ राहणार आहे. 2.5 म्हणजे लक्षात ठेवा 2.5 वर्ष महापौर यांचा कार्यकाळ राहते. प्रमुख म्हटलं तर महापौर. लोकसंख्या जर म्हटलं तर 3 लाख. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये टोटल बघा 29 महानगरपालिका आपल्याला सध्या दिसतात. आता पुढे बघा आपल्या बघा नागपूर विभागामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला 2 महानगरपालिका आहे नागपूर आणि चंद्रपूर. अमरावती विभागात जर तुम्ही जाल तर अमरावती विभागात सुद्धा बघा 2 महानगरपालिका तुम्हाला आढळते. एक आहे अमरावती आणि दुसरी आहे अकोला. याचा अर्थ बघा विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला फक्त 4 महानगरपालिका आढळतात. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला. बाकी जे 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यामध्ये विदर्भात महानगरपालिका नाही. तर त्यामुळे बघा हा बेसिक डाटा तुम्हाला कव्हर करून ठेवणं आवश्यक आहे की नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे. तर लक्षात ठेवा 2 महानगरपालिका राहणार आहे. क्लिअर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. अहिल्यानगरला पोलीस 2023 ला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. तालुका लक्षात द्या पाथर्डी आणि जिल्हा आहे त्याचा अहिल्यानगर. महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर अहिल्यानगर. इथेच बघा पाथर्डी नावाचा तालुका जे आहे या तालुक्यामध्ये भगवानगड हे ठिकाण राहणार आहे. एक प्रेक्षणीय स्थळापैकी एक भगवानगड आणि संत भगवान बाबा यांची जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे लक्षात ठेवायचे प्रेक्षणीय स्थळ राहणार आहे. तर पाथर्डी इथे लक्षात ठेवा अहिल्यानगरला भगवानगड जो आहे या जिल्ह्यामध्ये आढळून येते. जामखेड, आष्टी, बीड नाही तर पाथर्डी, अहिल्यानगर. बाकी जे काय नव्हतं अहिल्यानगर पोलीस 2023 ला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही. गोंदिया SRPF 2023 जिल्हा विशेष म्हणून हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. लक्षात घ्या कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही. तिरोडा आहे, आमगाव आहे, देवरी आहे, तुमसर नाही. इथे बघा
ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर राहणार तुमसर. तुमसर बघा हा भंडारा जिल्ह्यातला तालुका राहणार आहे, हा गोंदियामध्ये नाही आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तुमसर नावाचा तालुका आपल्याला आढळते. गोंदिया जिल्ह्यात गेलं तर बघा गोंदिया जिल्ह्यात टोटल तालुके जे राहणार आहे 8. मग एकच जिल्हा आहे का तर नाही, असे 6 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तालुके आपल्याला 8 तालुके आढळतात. कोणते ते लक्षात द्या. बघा इथे पहिल्यांदा वर्धा, त्यानंतर आहे गोंदिया, त्यानंतर आहे पासी जाऊ. बघा ट्रिक काय म्हणली याची, वर्धा गोंदिया पाशी जाऊ. वर्धावरून वर्धा, गोंदियावरून गोंदिया, पावरून आहे पालघर, सी वरून लक्षात ठेवा सिंधुदुर्ग, जावरून म्हटलं तुम्हाला तर लक्षात ठेवा जालना, आणि ऊ वरून लक्षात ठेवायचा आहे तो आहे उस्मानाबाद. हे जे बघा 6 जिल्हे वर्धा, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग, जालना आणि उस्मानाबाद या 6 जिल्ह्यात तालुक्यांची संख्या आहे 8. तर 6च्या 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला तालुके 8 आढळतात. वर्धा, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग, जालना आणि उस्मानाबाद. सारखे तालुके जर विचारले तर माहित पाहिजे तुम्हाला 8 तालुके राहणार आहे. ना य बघा रे 2 आहे, नावरून आहे नांदेड आणि य वरून आहे यवतमाळ. या दोन्ही जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तालुक्याची संख्या सर्वाधिक राहणार आहे ती आहे 16 तालुके आपल्याला नांदेड आणि यवतमाळ मध्ये आढळतात. त्यामुळे सर्वाधिक तालुक्याची संख्या जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुम्हाला नांदेड आणि यवतमाळला उत्तर द्यावं लागेल. गोंदियामध्ये 8 आणि तुमसर नावाचा तालुका हा भंडारा जिल्ह्यात येणार आहे, गोंदियामध्ये येत नाही. क्लिअर आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तुम्हाला विचारला बघा मुंबई SRPF 2023 ला प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात लांब समुद्र किनारा. बघा काही वेळे पहिलेच आपण एक प्रश्न डिस्कस केला त्यामध्ये तुम्हाला बघा समुद्र किनाऱ्याबद्दल डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. याचं उत्तर सिंपल आहे रत्नागिरी. आता सांगितलं तुम्हाला बघा भारताला समुद्र किनारा जुना होता 7517 किलोमीटर, नवीन आला बघा 11078 किलोमीटर. महाराष्ट्राला म्हटलं तर बघा जुना होता 720 किलोमीटर आणि नवीन वाला जो आहे तो आहे 877 किलोमीटर. याची ट्रिक होती तुम्हाला बघा कोणत्या जिल्ह्याला किती लागल्या ट्रिक, रत्न, रायला, पाट. लक्षात ठेवा काय म्हणलेला रत्न, रायला, पाट. रत्नावरून आहे रत्नागिरी आणि ठाणेवरून लक्षात ठेवायचं आहे ठाणे. रत्नागिरीला लागलेला आहे 237 किलोमीटर. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा किंवा सर्वाधिक समुद्र किनारा आपल्याला रत्नागिरीला लाभलेला आहे 237 किलोमीटर आणि सर्वात कमी म्हटलं तर ठाणे फक्त लाभलेला आहे 25 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला ठाणेला लागलेला आहे. याची ट्रिक सांगितली रत्न, रायला, पाट. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे. सर्वाधिक रत्नागिरी, सर्वात कमी ठाणे. नवीन आहे भारताचा 11078 आणि महाराष्ट्राचा 877. आता पॉइंट म्हणते बघा एक, भारतात सर्वाधिक कोणाला लागून आहेत? लक्ष द्या मित्रांनो, गुजरात. गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे आणि सर्वात कमी जर राज्य विचारलं तर राज्य आहे गोवा. गोवा या राज्याला सर्वात कमी भारतामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वाधिक गुजरात, सर्वात कमी गोवा. महाराष्ट्रात जर म्हटलं तर सर्वाधिक रत्नागिरी आणि सर्वात कमी आपल्या इथे बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे फक्त 25 किलोमीटर. तर हे डिटेलमध्ये अगोदरच्या प्रश्नात आपण कव्हर केला, इथे एवढं तरी लक्षात ठेवलं तरी क्लिअर होऊन जाणार. समजलंय. पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला, कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे? हा प्रश्न विचारला बघा. कोणत्या जिल्ह्याची सीमा यांनी विचारलाय कर्नाटक आणि तेलंगणा. याचं उत्तर येते बघा तुम्हाला नांदेड. नांदेड जो आहे बघा हा कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना आपल्याला लागून असलेला जो जिल्हा आहे तो आहे नांदेड. आता महाराष्ट्रात बघा काही असे जिल्हे आहेत की जे आपले 2-2 राज्यांना सीमा शेअर करतात. राज्य जर म्हटलं तर 2. त्यापैकी एक बघा पहिला आहे नांदेड, कर्नाटक आणि तेलंगणा. दुसरा बघा गडचिरोली जो आहे तो सुद्धा बघा तेलंगणा व छत्तीसगड. तर तेलंगणा आणि छत्तीसगड या 2 जिल्ह्यात लक्षात ठेवायचा. 2 राज्यांना गडचिरोली आपली सीमा शेअर करते. पुढे बघा एक आहे रे नंदुरबार व धुळे.
हे दोन जिल्हे बघा, नंदुरबार आणि धुळे, एमपी व गुजरात या दोन राज्यांना सीमा शेअर करणारे दोन जिल्हे आहेत. पहिला आहे नंदुरबार, त्यानंतर धुळे. एमपी आणि गुजरातला आपली सीमा शेअर करतात. नंतर बघा पुन्हा आलाय गोंदिया. गोंदिया जर जिल्हा तुम्ही लक्षात घ्या तर गोंदिया बघा रे, एमपी व छत्तीसगड या दोन राज्यांना आपली सीमा शेअर करतो. कोणता जर जिल्हा म्हटलं तुम्हाला, गोंदिया. एमपी आणि छत्तीसगड दोन राज्यांना आपली सीमा शेअर करणार आहे गोंदिया. पुढे आलो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग बघा आपल्या इथे दोन जिल्ह्यांना, आपल्या दोन राज्यांना सीमा शेअर करते. पहिलं राज्य जर म्हटलेला कर्नाटक आणि दुसरं आहे बघा गोवा. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांना सिंधुदुर्गची सीमा लागून आहे. हे काही असे जिल्हे आहेत जे आपले दोन दोन राज्यांना आपली सीमा शेअर करतात. त्यापैकी बघा पहिला होता नांदेड, दुसरा आहे गडचिरोली, एक आहे नंदुरबार धुळे, त्यानंतर गोंदिया आणि एक आहे सिंधुदुर्ग. तर यावर प्रश्न बनू शकते तुम्हाला का असे कोणते जिल्हे आहे जे आपले दोन दोन राज्यांना सीमा शेअर करतात. तर हे जे जिल्हे तुम्हाला दोन दोन राज्यांना सीमा शेअर करतात. आणि महाराष्ट्र आपली सीमा 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश यांना शेअर करतो. तर या प्रश्नामधून तुम्हाला हे अपेक्षित उत्तर जे इतर लागू शकतात. क्लिअर आहे, समजून घ्यायचं. चला पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारण्यात आलाय, हिंगोली या जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? हिंगोली. उत्तर इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुणे SRPF ला प्रश्न विचारला होता. 5 जिल्ह्याच्या सीमा हिंगोलीला लागतात. त्यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि परभणी. लक्षात ठेवा बघा, पहिला आहे नांदेड, त्यानंतर परभणी, त्यानंतर आहे बुलढाणा, त्यानंतर आहे वाशिम आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवा यवतमाळ. या 5 जिल्ह्याच्या सीमा हिंगोलीला लागणार आहे. मग हिंगोली या जिल्ह्याला सीमा किती म्हटलं तर 5. हा आउट ऑफ द बॉक्स जिल्हा विशेषवर प्रश्न आलेला होता, लक्षात ठेवा. तर हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात. कधी कधी जिल्हा विशेषला येते, कधी कधी हा कठीण स्वरूपाचा प्रश्न राहते. जर असा आला तर हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता, तर किती जिल्ह्याच्या सीमा लागते? उत्तर येणार तुम्हाला 5. नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. समजलंय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊ. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आलेला बघा, हा प्रश्न धुळे, रायगड आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. 10 पेक्षा अधिक वेळा लक्षात ठेवायचं आहे. बघा रे काय, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? सिंपल होता. प्रशासकीय विभाग किती आहे म्हटलं तर 6. बघा इथे पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे 1 मे 1960 ला आपल्या अशी प्रशासकीय विभाग होते 4. सध्या जर म्हटलं महाराष्ट्रात तर प्रशासकीय विभाग आहे 6. आणि लक्षात ठेवा 2 नवीन वाढले. त्यामध्ये पहिला आहे नाशिक, दुसरा आहे अमरावती. नाशिक आणि अमरावती 2 प्रशासकीय विभाग आता नव्याने वाढलेले आहेत. नवीन जर म्हटलं नाशिक आणि अमरावती, टोटल आहे 6. कोणते बघून घ्या. पहिला आहे औरंगाबाद, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे पुणे, चौथा आहे आपल्याला नागपूर, 5वा आहे आपला अमरावती आणि लास्ट आणि शेवटचा जो आपल्याला राहणार आहे तो आहे कोकण. ते 6 लक्षात ठेवा. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. औरंगाबाद मध्ये जिल्हे आहे लक्षात ठेवा रे 8, कोकणामध्ये आहे 7, नागपूरमध्ये आहे 6, बाकी 3 जे उरलेले आहे नाशिक 5, पुणे 5, अमरावती 5. प्रश्न आहे तुम्हाला सर्वाधिक जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? औरंगाबाद 8, कोकणामध्ये 7, नागपूरमध्ये 6 आणि सारखे वाले बघा नाशिक, पुणे आणि अमरावतीमध्ये आहे 5, 5, 5. नाशिक, पुणे, अमरावती. औरंगाबाद मध्ये तालुके लक्षात ठेवा 76 जे सर्वाधिक तालुके आहे आणि कोकणामध्ये लक्षात ठेवा 50 जे सुद्धा आपल्या इथे सर्वाधिक कमी तालुके. जर म्हटलं तर कोकण, सर्वाधिक म्हटलं 76 राहणार आहे औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. तर यामध्ये विचारशील तुम्हाला सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद, सर्वाधिक तालुके औरंगाबाद, सर्वात लहान कोकण. पण इथे एक प्रश्न म्हणते मित्रांनो का महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या विभागात राहते? त्याचं उत्तर येणार आहे कोकण. कोकण मध्ये आपल्या इथे सर्वाधिक लोकसंख्या आपल्या इथे राहणार आहे. हेच प्रश्न सिंपल होता. प्रशासकीय विभाग किती? 6 प्रशासकीय विभाग सध्या लक्षात ठेवा महाराष्ट्रात राहणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊ. 72 नंबरचा प्रश्न आला बघा रे. महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण 6 राज्याशी संलग्न आहे. यापैकी कोणतं राज्य नाही तुम्हाला विचारलं आहे? तेलंगणा आहे, एमपी आहे, गुजरात आहे, तमिळनाडू नाही. लक्षात ठेवा आपल्याला माहित आहे 6 घटक राज्य
व एक केंद्रशासित प्रदेश यांची सीमा महाराष्ट्र राज्याला लागते. 6 कोणते बघून घ्या. पहिला आहे वायव्येला गुजरात, उत्तरेला एमपी, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला आहे तेलंगणा आणि दक्षिणेला 2 राज्य आपल्याला राहणार आहे, ते आहे कर्नाटक आणि गोवा. अशा प्रकारे लक्षात ठेवा. 6 घटक राज्य, उरला आहे एक केंद्रशासित प्रदेश, तो राहणार आहे दादरा नगर हवेली. या प्रकारे बघा 6 घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आपल्या महाराष्ट्र राज्याला सीमा शेअर करते. यात लक्षात ठेवा सर्वाधिक एमपी. महाराष्ट्र आपली सर्वाधिक सीमा एमपी ला शेअर करतो. 8 जिल्ह्याची सीमा ज्या एमपी ला लागते. सर्वात कमी म्हटलं तर गोवा 1 लक्षात ठेवा. सिंधुदुर्गची सीमा आपल्याला गोवा जिल्ह्याला लागून राहणार आहे, म्हणून सर्वाधिक जर विचारलं तर एमपी आणि सर्वात कमी जर म्हटलं का महाराष्ट्र आपली सीमा सर्वात कमी कोणासोबत शेअर करते तर गोव्यासोबत. एकूण राज्य आहे 6 घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. यामध्ये बघा वायव्येला आहे गुजरात, उत्तरेला एमपी, पूर्वेला गेले तुम्ही छत्तीसगड, आग्नेयेला खाली गेलो तर तेलंगणा आणि दक्षिणेला आपल्या इथे बघा 2 राज्य आहेत, एक तर कर्नाटक आणि गोवा आपल्या दक्षिण दिशेला राहणार आहे. सर्वाधिक एमपी, सर्वात कमी गोवा. तर प्रश्न होता इथे तोच, तमिळनाडू जे आहे यासोबत आपल्या राज्याची सीमा लागत नाही. त्याला बऱ्यापैकी प्रश्न पीवायक्यू मध्ये विचारण्यात आलेले आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. तुम्हाला 73 नंबरचा प्रश्न होता, लक्षात घ्या. सिंधुदुर्ग पोलीस 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग केव्हा निर्माण झाला? लक्षात घ्या. रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग कधी निर्माण झाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर येते 1 मे 1981. हे तुम्हाला माहित आहे, थोड्या पहिले ट्रिक सांगितली ती आठवत तुम्हाला. सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. लक्षात ठेवा काय म्हटलेला, सजला गड मुंबईचा आणि खाली होतो बघा व नंदही गोपाला. स वरून होता रे पहिला आहे सिंधुदुर्ग आणि ज वरून तुम्हाला जालना. हे 2 जिल्हे आहेत सिंधुदुर्ग आणि जालना, निर्माण झाले होते 1 मे 1981 ला. आपल्या इथे 2 जिल्हे नव्याने निर्माण करण्यात आले, सिंधुदुर्ग आणि जालना. तर तोच प्रश्न तुम्हाला विचारला, सिंधुदुर्ग जिल्हा कधी निर्माण झाला? 1 मे 1981 ला. आपल्या इथे लक्षात ठेवा सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झालेला आहे. त्याच्यासोबतच जिल्हा निर्माण झाला होता जालना आणि याची ट्रिक होती तुम्हाला सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. सुरुवातीला जिल्हे आपले 26, त्यानंतर झाले 36 आणि लक्षात ठेवा एक जिल्हा नव्याने वाढलेला होता जो शेवटी 2014 ला आलेला आहे, तो जिल्हा होता पालघर. लास्ट मध्ये वाढलेला जिल्हा आहे. क्लिअर आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न आपला 74 नंबरचा प्रश्न आहे बघा. सिंपल प्रश्न आहे हा. 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला, लक्षात घ्यायचा आहे. बघा रे 74 नंबरचा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? सिंपल आहे, सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न येणार, वेगळं काही याच्यामध्ये राहत नाही, लक्षात घ्यायचा आहे. 26 जिल्हे. 1 मे 1960 ला 26. आता जर जिल्हे विचारले तर 26 चे 36 झाले आहेत. 10 जिल्हे जे आहेत ते नव्याने वाढलेले आहेत. 10 ची ट्रिक तुम्हाला सांगितली होती, सजला गड मुंबईचा व नंदई गोपाला. या प्रकारे बघा 10 जिल्हे जे आहेत ते नव्याने आता आपण वाढवलेले आहे. सुरुवातीला 26, आता झाले 36 आणि 10 आणि शेवटचा जर तुम्हाला विचारला 2014 ला जिल्हा आला होता आपला पालघर. लास्ट 1 ऑगस्ट 2014. ठाणेमधून वेगळा करून आपण पालघरची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 ला केलेली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे आहेत साहेब होते. पुढे चला 75 मध्ये. चला बघा मित्रांनो 75 म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 75 नंबरचा प्रश्न जो आहे आपल्याला हा विचारण्यात आलेला आहे बघा. अमरावती ग्रामीण 2018, सिंधुदुर्ग 2018 आणि हा प्रश्न बघा आता 15 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उपराजधानी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सिंपल प्रकारचा प्रश्न झालेला होता बघा. महाराष्ट्राची उपराजधानी आलेली आहे नागपूर. हीच बघा आपली आहे रे हिवाळी राजधानी किंवा यालाच म्हणतो बघा विदर्भाची राजधानी म्हणून जे आहे याला ओळखली जाते. लक्षात ठेवायचं आहे, विदर्भाची राजधानी म्हटलं तर ती सुद्धा राहणार आहे नागपूर. ऑप्शन बघा, पहिला आहे पुणे. पुणे जी आहे ती महाराष्ट्राची राहणार आहे मित्रांनो. सांस्कृतिक राजधानी जर आपल्याला विचारलं कोणती राहणार आहे तर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तुम्हाला पुणे. दुसरा ऑप्शन बघा कोल्हापूर. कोल्हापूर जी आहे ती महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी जे राहणार आहे ती आहे कोल्हापूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी जर विचारलं ती राहणार आहे कोल्हापूर. आणि छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची लक्षात ठेवा ही राहणार आहे पर्यटन राजधानी. जर म्हटलं तर पर्यटन राजधानी आहे
छत्रपती संभाजीनगर. इथे बघा मुंबई, मुंबईचा विचार केला बघा, मुंबई काय सर्वात पहिले बघा महाराष्ट्राची जी आहे ते राजधानी राहणार मुंबई. त्यानंतर बघा यालाच म्हणतो आपण भारताची आर्थिक राजधानी. लक्षात ठेवा, भारताची आर्थिक राजधानी जर म्हटलं ती सुद्धा राहणार आहे मुंबई. यालाच पुन्हा एक आहे 7 बेटाचे शहर किंवा भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबई या ठिकाणाला ओळखलं जाते. ते लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा पुणे सांस्कृतिक, कोल्हापूर ऐतिहासिक, नागपूर आहे हिवाळी किंवा विदर्भाची राजधानी, संभाजीनगर म्हटलं तुम्हाला पर्यटन राजधानी राहणार आहे. आणि बघा मुंबई जर म्हटलं तर महाराष्ट्राची राजधानी किंवा भारताची आर्थिक राजधानी. 7 बेटाचे शहर जर तुम्हाला म्हटलं तर मुंबई ही ओळखली जाते. हा प्रश्न तोच होता. 15 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. क्लिअर आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला जो विचारण्यात आलेला आहे 76 नंबरचा प्रश्न होता बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? सिंपल प्रश्न आहे, तिसरा. लक्षात ठेवा, क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. 3रा. आता बघा क्षेत्रफळ किती आहे. सर्वात पहिले बघा महाराष्ट्रात क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर जे आहे ते महाराष्ट्राचं क्षेत्रफळ राहणार आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. आता पुढे बघा भारताच्या जर म्हटलं किती टक्के, लक्षात ठेवा भारताच्या 9.36% क्षेत्रफळ जे आहे महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. किती म्हटलं 3,07,713 9.36%. मग बघा आता सर्वात पहिल्या नंबरला राजस्थान, क्षेत्रफळाने सर्वात मोठं म्हटलं तर राजस्थान. दुसरा आहे एमपी आणि तिसरा आहे महाराष्ट्र. राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र. म्हणजे बघा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे राजस्थान, दुसरा आहे एमपी, तिसरा आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा क्रमांक विचारत लक्षात ठेवा 3रा. इथे पुन्हा प्रश्न म्हणते सर्वात लहान. तर लक्षात ठेवा सर्वात लहान जे राज्य राहिलेलं आहे ते आहे गोवा. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातलं सर्वात लहान राज्य कोणतं? गोवा जे आहे महाराष्ट्रातलं सर्वात लहान राज्य राहणार आहे. पुढे बघा लोकसंख्येने जर तुम्हाला विचारलं लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य कोणतं ते राहणार आहे युपी. आणि सर्वात लहान जर तुम्हाला म्हटलं तर लक्षात ठेवा सिक्कीम जे आहे आपलं लोकसंख्येने सर्वात लहान महाराष्ट्र राज्यातलं आपलं देशातलं भारत देशातलं राज्य राहणार आहे सिक्कीम. जर राज्य सर्वात मोठं युपी, सर्वात लहान सिक्कीम. आता बघा महाराष्ट्रातला जिल्हा, जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जर म्हटलं तो राहणार आहे अहिल्यानगर क्षेत्रफळाने. आणि जर आपल्याला लोकसंख्येने विचारला तर लक्षात ठेवा लोकसंख्येने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जर म्हटलं तो राहणार आहे पुणे. क्षेत्रफळाने अहिल्यानगर, त्यानंतर लोकसंख्येने पुणे. राज्य विचारल्यात लोकसंख्येने युपी, इकडे म्हटलं तर राजस्थान. सर्वात लहान आहे गोवा आणि लोकसंख्येने सर्वात लहान आहे सिक्कीम. म्हणून बघा महाराष्ट्राचा इथे लक्षात ठेवा 3रा क्रमांक जो आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये लागणार आहे. ते बेसिक माहिती आहे, याच्या आधारे तुम्हाला प्रश्न जे आहे पडू शकतात. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. प्रश्न हा खूप सिंपल आहे. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? पुणे, SRPF, जालना, दौंड, अकोला, दोन. इथे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. सर्वात नवीन जिल्हा कोणता? सगळ्यांना माहिती आहे पालघर. 1 ऑगस्ट 2014 लक्षात ठेवायचं आहे. ठाणे या जिल्ह्यापासून याला वेगळं करण्यात आलेलं आहे. हाच महाराष्ट्रातला 36वा म्हणजे सर्वात नवीन जिल्हा जर कोणता तो पालघर राहणार आहे. महाराष्ट्रातला नवीन जिल्हा 1 ऑगस्ट 2014. आणि यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. यांच्या काळात लक्षात ठेवा पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आणि कोणापासून वेगळा केला तर ठाणे. बाकी ते प्रश्न काय बनत नाही, लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला बघा 78 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहे? सिंपल सर्वात इझी प्रश्नापैकी एक. किती जिल्हे आहे तर सध्या आहे 36. सुरुवातीला होते 26 म्हणजे 1 मे 1960 ला होते 26, आता आहे 36. नवीन 10 जिल्हे वाढलेले आहेत. ट्रिक होती याची आपली तुम्हाला माहित आहे सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. तर हे तुम्हाला प्रश्न होता किती जिल्हे आहेत? 36. सिंपल प्रश्न आहे, खूप काही वेळ याच्यात इन्व्हेस्ट करणं काय आवश्यक राहणार नाही. पुढे चला प्रश्न बघा. आता जालना चालक आणि कुसळगाव SRPF ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा रे, अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही? अमरावती प्रशासकीय विभाग. इथे लक्ष द्या वाशिम आहे,
यवतमाळ आहे, अकोला आहे, वर्धा नाही, वर्धा नागपूर प्रशासकीय विभागाचा भाग राहणार आहे, अमरावतीचा भाग नाही. लक्ष इकडे बघा, अमरावती प्रशासकीय विभागाचा विचार केला तर फक्त तुम्हाला 5 जिल्हे इथे राहतात. कोणते बघा, ट्रिगायची या बा वा. पहिला जिल्हा आहे यवतमाळ, त्यानंतर लक्षात ठेवा अमरावती, बी वरून लक्षात ठेवायचं आहे बुलढाणा, ए वरून जर म्हटलं त्याला अकोला आणि वा वरून जर म्हटलं आपण याला वाशिम. हे 5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम. याचं लक्षात ठेवा सर्वात मोठा यवतमाळ आणि सर्वात लहान जर तुम्हाला क्षेत्रफळाने विचारलं तर वाशिम हा महाराष्ट्र अमरावती विभागातला सर्वात लहान जिल्हा जर म्हटलं तर वाशिम, सर्वात मोठा यवतमाळ. अमरावती प्रशासकीय विभागात तालुक्यांची संख्या विचारल्या 56 तालुके आपल्याला अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आढळतील. पुढे चला इकडे बघा नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहे रे आपल्याला टोटल 6. याची ट्रिक होती भ गो वा. लक्षात ठेवा भगोवा नाच ग. लक्षात ठेवा भगोवा नाच ग. भ वरून आहे भंडारा, गो वरून लक्षात ठेवा गोंदिया, त्यानंतर आहे व वरून आहे वर्धा, ना वरून आहे आपल्याला नागपूर, च वरून लक्षात ठेवायचा आहे चंद्रपूर आणि गड वरून आपल्याला जो राहणार आहे लक्षात ठेवा तो राहणार आहे गडचिरोली. भ गो वा नाच ग. यात लक्षात ठेवा सर्वात लहान भंडारा आणि सर्वात मोठा नागपूर मधला जर म्हटलं तर गडचिरोली. तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे, टोटल आहे 11 आणि 11 जिल्हे बघा एका प्रादेशिक प्रदेशामध्ये आढळते, त्याचं नाव आहे विदर्भ. या प्रादेशिक विभागामध्ये लक्षात ठेवा टोटल 11 जिल्हे राहणार आहे. नागपूरचे 6 आणि जर म्हटलं अमरावतीचे 5, 11 आणि वर्धा जो आहे नागपूर प्रशासकीय विभागाचा भाग असलेल्या कारणाने अमरावती प्रशासकीय विभाग येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 वर्धा जे आहे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर राहणार आहे. क्लिअर आहे. पुढे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 80 नंबरचा प्रश्न राहणार आहे. हा आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न राहणार. लक्षात घ्या 80 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किलोमीटर आहे. जालना पोलीस 2021 ला प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा 800 किलोमीटर जे आहे ते महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी राहणार आहे. इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. क्षेत्रफळ जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं 3,07,713 चौरस किलोमीटर जे आहे ते आपलं क्षेत्रफळ राहणार आहे. सांगितलं होतं 9.36%. भारताच्या जर विचारलं तुम्हाला 9.36%. पुढे बघा अक्षरवृत्तीय विस्तार विचारू शकते का महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती राहणार आहे. लक्षात ठेवा अक्षरवृत्तीय विस्तार आपला आहे 1537 ते 22,600 आणि जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा रेखावृत्तीय विस्तार जर महाराष्ट्राचा विचारला तो आहे बघा 7236 ते 8054. लक्षात ठेवा हा जो आहे आपला रेखावृत्तीय विस्तार राहणार आहे. अक्षरवृत्तीय आहे 1537 ते 22,600. रेखावृत्तीय जर म्हटलं तुम्हाला 7236 ते 8054. 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिटापर्यंत लक्षात ठेवा आपला रेखावृत्तीय विस्तार राहणार आहे. पूर्व पश्चिम लांबी 800 आणि जर विचारलं उत्तर दक्षिण लांबी जर आपल्याला विचारण्यात आलेली आहे तर उत्तर दक्षिण बघा 700 किंवा 720 किलोमीटर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी राहणार आहे. क्षेत्रफळ होतं 3,07,713 चौरस किलोमीटर. भारताच्या 9.36%. अक्षरवृत्तीय विस्तार बघा 1537 ते 22,600. रेखावृत्तीय विस्तार जर म्हटलं 7236 ते 8054 आणि उत्तर दक्षिण जर म्हटलं आपल्याला बघा 700 किंवा 720 किलोमीटर आपल्या राज्याचा उत्तर दक्षिण विस्तार राहणार आहे. क्लिअर आहे का. बघा मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण 20 प्रश्नाला डिकोडिंग करण्याचं काम केलंय. त्याचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन बघण्याचं काम या 20 प्रश्नाला या आजच्या लेक्चर मधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.